ही आहे नाही खडसांडाचा मोरी क्रॉस केल्यानंतर ना आपल्याला लय त्रास होणार. पाणी टाकल्यावर नाही जाणार, नाही लगेच पाणी संपणार. हा पाण्याचा इश्यूच नाही आहे, हा कुलंटचा इश्यू आहे. कुलंट म्हणजे सर्व गावी चाललेली माणसं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललोय गावी, कारण गावी आहे मतदानासाठी गावी जावंच लागतं असं म्हणायला गेलं तर. आणि प्रवास असणार आहे विरार ते गोरेगाव, कारण गोरेगाववरून गावच्या गाड्या केलेल्या आहेत. विरारला बघत पण विरारला जागा नाही गाडीमध्ये, त्यासाठी मला गोरेगाव जावं लागतंय. आणि गोरेगाववरून प्रवास होणार डायरेक्ट पनवेल मार्गी, म्हणजे गोवा हवे आपला डायरेक्ट इंदापूर, आणि इंदापूर ते गोलवाडी. हा माझा पहिला प्रवास आहे त्या आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये. आणि विहान नाही सध्या, विहान सध्या घरीच राहणार आहे, उद्या संडे असल्या कारणाने. तर आजचा तुम्ही व्हिडिओ लास्ट नक्कीच बघा. हा माझा गावचा प्रवास माझ्याच पहिल्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये. तर चला मग बघूया आपण गावचा प्रवास कसा होतोय. बाय बाय. पूर्ण ट्रेन एकदम खालीच आहे, अंतरीच टोटल पकडते विरावरून. आपल्याला उतरायचं आहे गोरेगावला. गोरे एकदम ट्रेन खाली आहे आणि रात्रीचा प्रवास आहे. 10:40ची ट्रेन आहे, 11:30ची. अंधेरीच तो त्यासाठी प्रवास करूया. पोपटी बनवून आता हे सर्व गावी चाललेली माणसं. पट्टा आहे. नाव आहे नेहमीच असं रोड साठी. कोकणात चाललेली सर्व मतदार ट्रेन मध्ये अडकलेले आहेत गोवा हवेमध्ये. जबरदस्त कोकणामध्ये जोर मारले ह्या वर्षी. 5 वर्षासाठी स्पेशल निवडणूक होत आहे मतदानाची. अजून ट्रॉफिक लागलेली आहे. गोवा हवेत पूर्ण पॅक आहे असं वाटतंय आज. चला मग तुम्हाला पुढे व्हिडिओ येत राहील त्या कार्यक्रमात. प्रवासाची माझ्या विरार ते गोलवाडी प्रवास माझ्या गावापर्यंत तेव्हा मतदार आहे आज सकाळी. त्यांची ट्रॅव्हल्स आहे, राज ट्रॅव्हल्स. त्याच गाडीने प्रवास चालला. जस्ट आम्ही आलेलो आहोत. म्हणजे असं म्हणायला गेलं तर
नागोड्याच्या आसपास कारण रात्रभर जागरण होती आणि जागरण असल्यामुळे मतदानाचं ट्रॉफिक गाडीची ट्रॉफिक लागली होती. आमची गाडी नाही थांबलेली इकडे आणि खूप अशी थंडी पडली गावाकडे. मस्त एकदम थंड वातावरण झालेलं आहे. फक्त माझ्या पाठीमागे आणि आमचे मतदार पण रोज चर्चा करतात या साईडला. खूप अशी मजा आहे गावाकडे. शांतीचं वातावरण झाले मस्त थंड वातावरण आहे इकडे. त्याला आपला करायचं ते काय करायचं सिंदापूर तुझ्या बाजूला कोलवाडी. चाललं इकडे ह्या साईडला जाय बोला बस चलो सीधा अभी हां सामान भरलं इकडे ट्रकमध्ये. हो झाले हां गावी आहे का ज्या काय बोलतो हां अठराशे झाले. इंदापूर गेल्यानंतर या ठिकाणी बाजूला जाऊन लेप मारावं लागेल बरोबर ना दिंदा. माय स्टोरीज लेप लेप. चला जस्ट गावाची एंट्री होती इथून. इंदापूर सोडल्यानंतर कोलवान लागेल. कोलवानंतर कलसांबडीनंतर कोलवाडी. चला गावाची सुरुवात. चला आता जस्ट कोलवान ह्या ठिकाणी गेलेलं आहे आणि आता जस्ट कोलवान सोडलेले आणि कोलवानंतर लागणार आहे ह्या ठिकाणी आमच्या कोलवानची डाग. डाग म्हणजे आम्ही चढण बोलतो कोकणामध्ये. चढण अशी आधी पुरं जुन्या काळापासून आहे. कधी कधी असा त्रास होतो ह्या गोष्टीमध्ये कारण खूप हार्ड आहे चढण. आता जस्ट लागेल ते ह्या ठिकाणी. एकदा चढणीचा भाग गाडी चढली तर मग पुढचा प्रवास सोपा होतो. खूप करत सकाळची कोकणातील सकाळ आहे सर्वात या ठिकाणी सनसेट चालू आहे इकडे. थंड वातावरण झालेलं आहे कोकणामध्ये. करत एकदा गावी आलो की परत मुंबईला जाऊचं वाटत नाही. आता सुरुवात होते आमच्या चढणीची. पण पूर्ण व्हिडिओ बघूया चढण कशी आहे ती. हां साठी मी आलो पुढं. थँक्यू. ड्रायव्हरला पण समजेल ना ह्या गोष्टी. नाही ड्रायव्हर नवीन आहे ना बरोबर. ड्रायव्हर मस्त आहे. ये जगह पेटा में हॉर्न मत मारो. जगह पेटा ने आहे ना हा नॉर्मल आहे. हां सोडल्यावर टर्न आहे ना तो कसा खडेवर आहे त्याला गाड बोलतात. चला डाग चढली कोलवांची. टाळ्या मारा सर्वांनी. ही आहे नाही समजा मोरी क्रॉस केल्यानंतर ना आपल्याला लय त्रास होणार. पाणी टाकल्यावर नाही जाणार. नाही लगेच पाणी संपणार. हा पाण्याचा इश्यूच नाही आहे. हा कुलंटचा इश्यू आहे. कुलंट म्हणजे लिक्विड असतं. इंजिनचा जो रेग्युलेटर जो कूलिंग करताना गाडी आजच बिघडावी शूटिंगला. गाडी बिघडलीच नाही. ह्याच्या गाडीमध्ये कुलंट आहेच नाही. फक्त पाणी आहे. अच्छा मुंबईला आल्यापासून तो फक्त पाणी टाकतोय. आम्हाला काय अभ्यास नाही. ज्यांना आहे त्यांनी सांगा. अच्छा कुलंडला मराठी शब्द काय हाच. आता तुला कुलंट म्हणजे काय पाणीच असतो ना एक म्हणजे लिक्विड. लिक्विड असतं. तू कलरिंग पाणी असतं माहिती. कलरिंग पाणी कलसांबडे आला बघ. आगे राइट में रुका दे जरा.
कशाला नको बोलतो पाणी मग? पाणी पाण्याची गरज आहे. हे पाणी नको पाणी हा आहे. तो ले जाऊ दे, फसतं. ले मध्ये टाक घ्यायला पाहिजे आपला घर आहे राजा. त्याबद्दल आलो कुठेतरी मॅडमच्या घराजवळ जाऊ दे. हा, मग जाऊ दे. चल, मॅडम नाही ना. तिथं पण नाही मंदिर पण नाही. तिथे लाईन बघ कुठे आहे, जाईल ती. तर नमस्कार मंडळी. असा होता आमचा गावचा प्रवास आणि जो प्रवास झाला तो विरावरून डायरेक्ट गोरेगाववरून डायरेक्ट आलो इंदापूरमध्ये, इंदापूर डायरेक्ट नंतर मग आमच्या गोलवाडीमध्ये. कारण प्रवास थोडा हार्डच होता म्हणायला गेला तर, कारण मतदानाला लोक पूर्ण कोकणातील बाहेर पडलेली. त्यासाठी आमची गाडी पण मध्ये बिघडत होती आणि 10 तास कंटिन्यू निघून ज्या ठिकाणी 5 तासाचा प्रवास होता तो प्रवास झाला 10 ते 11 तासाचा. ॲक्च्युली माझा हा पहिलाच प्रवास आहे. माझ्या ह्या म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बोलतोय. नेहमी मी गावी तर येत राहतो, पण माझा पहिलाच प्रवास मी दाखवलेला आहे. तर नक्कीच गावाकडे आलेलो आणि गावाकडे सुरुवातीला आलो की माझी पाठीमागचा बाग आहे तिकडे आणि सर्व मी बागेची मजाच घेत असते. ॲक्च्युली ही माझी बाग आहे इकडे. असं तरी आई मुंबईला असते, पप्पा मुंबईला असतात. शेवगाची झाडं पण मस्त झालेली आहेत, फुलं पण मस्त लागलेली आहेत. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये भाजी बनवली होती, मस्त लागले शेवगा एकदम या साईडला. खरंच आज थोडेफार मुंबईला घेऊन जाईनच ते शेंगा वगैरे आणि शेवगाचे फुलं वगैरे, कारण अस्मिता वगैरे बनवली गेल्यानंतर खूप मस्त लागलेले आहेत त्याची. आईने लावलेली दोन्ही झाडं आहेत 3 वर्षापूर्वी. इकडे पण 2 लावलेले झाडं. पूर्ण बगीचा पण थोडं साफसफाई करावी लागेल सध्या तर नाही, पण परत यायचं आहे 8-10 दिवसांनी गावाकडे. तर तुम्हाला आजचा प्रवास माझा कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत आपण असेच एक नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद सर्व.